नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी गोदावरीची पाणी पातळी वाढली आहे। गंगापूर धरणातून करण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गाने रामकुंड आणि गोदाघाटाच्या परिसरात गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। सकाळी 11 वाजेनंतर गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला जाणार आहे। 11 वाजेनंतर 1235 क्युसेक वेगाने गोदावरी नदीपात्रामध्ये पाणी सोडले जाईल। विसर्ग वाढवल्यानंतर नाशिकमध्ये गोदावरीच्या पाणी पातळीत आणखी वाढ होईल। प्रशासनाकडून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून या संदर्भातला आढावा घेण्यात आलेला आहे। आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे यांच्याकडून। सलग दुसऱ्या दिवशी नाशिकमध्ये गोदावरीची पाणी पातळी वाढलेलीच आहे, कारण गंगापूर धरणातून कालपासून 603 क्युसेक वेगाने गोदावरी नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग केला जातोय आणि परिणामी नाशिकमध्ये रामकुंड आणि गोदाघाटाच्या परिसरामध्ये गोदावरीच्या पाणी पातळीमध्ये झालेली वाढ आज देखील कायम आहे। समोर जर दृश्यांमध्ये जर आपण बघितलं तर दुतोंड्या मारुतीच्या पायापर्यंत गोदावरीची पाणी पातळी वाढलेली आपल्याला बघायला मिळते। तर या सगळ्या परिसरामध्ये जे गोदावरी नदीच्या एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनाऱ्याला जोडणारे जे छोटे पूल आहेत त्या पुलावरून देखील गोदावरीच्या पाणी वाहत असल्याचं आपल्याला सध्या बघायला मिळतं आणि एकूणच गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कायम आहे। परिणामी गंगापूर धरणातून पुढच्या काही वेळामध्ये म्हणजे साधारणपणे 11 वाजेनंतर गोदावरी नदी पात्रात करण्यात येणारा पाण्याचा विसर्ग वाढवला जाणार आहे। कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।